नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी तसेच आरोग्य व पोषणामध्ये वाढ व्हावी आणि कुटुंबातील त्यांची भूमिका प्रभावी ठरावी यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली। 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपये याप्रमाणे देण्यात येत आहेत। परंतु सदरच्या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। कारण की सरकारचे असं लक्षात आलं आहे, या योजनेमध्ये बऱ्याचशा महिलांनी बोगस कागदपत्रे सादर करून योजनांची उचल केलेली आहे। महत्त्वाचे कोणकोणते बदल आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर कुटुंबामध्ये 2च महिला पात्र असताना अनेकांनी या योजनेमध्ये अर्ज करून योजनेची उचल केलेली आहे। तर 2च्या वर महिलांनी जर कुटुंबातून अर्ज केले असतील तर त्यांनासुद्धा या योजनेतून बाद केले जाईल। नंतर जर कुटुंबामध्ये जर कोणी आयकर भरत असेल, आयकर भरणे म्हणजे हा कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं सरकारचं म्हणणं आहे, त्यामुळे आपसुकच या योजनेतून लाभार्थी महिला बाद होईल। त्यानंतर कुटुंबामध्ये जर ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहन असेल, हा सुद्धा आर्थिकदृष्ट्या एक सक्षम असल्याचा संकेत आहे आणि यामुळे सदरच्या योजनेतून महिला अपात्र ठरविल्या जाईल। जर कुटुंबामध्ये कुणी जर सरकारी नोकरीवर असेल तर अशांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही, यामधून त्यांना बाद ठरवण्यात येईल। आणि जर कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल तर अशांना सुद्धा या योजनेचा आता लाभ घेता येणार नाही। आणि महत्त्वाचा आणि अंतिम निर्णय सरकारने घेतलेला आहे तो म्हणजे दरवर्षी महिलांना KYC करणे बंधनकारक ठरवण्यात आले की महिला हयात आहेत की नाही याची पडताळणीसुद्धा या माध्यमातून केली जाईल। तर यामधून महिलांना घाबरण्यासारखं असं काही नाही। तरी अशा नवनवीन योजनांसाठी आणि माहितींसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।